नमस्कार. माझं नाव माणिक मुंडे. भाजपनं तीनही राज्यातल्या म्हणजे छत्तीसगड, मध्य प्रदेश आणि राजस्थान या तीनही ठिकाणी मुख्यमंत्र्यांची नियुक्ती केलेली आहे. त्यांच्या नावांची घोषणा झालेली आहे. त्यांचा शपथविधी पूर्ण झालेला आहे. तीनही मुख्यमंत्र्यांनी राज्यकारभार हाकायला सुरुवातही केलेली आहे. या तीनही मुख्यमंत्र्यांची ज्या पद्धतीनं निवड झाली, ज्या पद्धतीनं नियुक्ती झाली, जी नावं समोर आली, त्याच्याबद्दल प्रचंड विश्लेषण तुम्ही टी व्हीवर पाहताय, वर्तमानपत्रामधनं पाहताय, वेगवेगळ्या वेबसाईटच्या माध्यमातून पाहताय. प्रत्येकजण स्वतःला जसं दिसतं तशा पद्धतीने एक विश्लेषण करण्याचा प्रयत्न करतोय. व्हॉट्सअपवर, फेसबुकवर वेगवेगळ्या पद्धतीचं ते विश्लेषण आहे. पण माझ्या दृष्टीनं मी जे काही निवड त्यांची पाहिलेली आहे आणि मी त्याच्यानंतरही जेवढं काही वाचण्याचा प्रयत्न केला, जेवढं काही ऐकण्याचा प्रयत्न केला, त्याच्यातनं मला एक गोष्ट मात्र लक्षात आली की मोदी शहा या जोडीनं परत एकदा धक्कातंत्र वापरलेलं आहे आणि प्रचंड मोठं धक्कातंत्र आहे ते. खरं तर त्यांनी ज्या पद्धतीची रिस्क घेतलेली आहे, ती रिस्क फक्त सद्यस्थितीमध्ये भारतीय राजकारणामध्ये फक्त आणि मोदी आणि शहा हे दोनच लोक, हे दोनच नेते घेऊ शकतात. असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. तुम्ही कल्पना करा की याच ठिकाणी जर काँग्रेस असतं तर काँग्रेसची अवस्था आत्ता काय झालेली असते. म्हणजे उदाहरणार्थ मध्य प्रदेशमध्ये किंवा राजस्थानमध्ये जर तिथं काँग्रेसची सत्ता आलेली असती आणि तिथं त्यांना जर मुख्यमंत्री निवडायची वेळ आलेली असती आणि त्यांनी जर अशी अचानक नवीन नावं तिथं दिलेली असती, तर तिथं आत्ता काँग्रेसची अवस्था काय असते. त्याच्यामुळेच मी असं म्हणतोय की जी गोष्ट ही गोष्ट फक्त मोदी आणि शहा हेच करू शकतात. त्यांनी जी काही रिस्क घेतली ती रिस्क तेच देऊ शकतात आणि नवीन लोकांना, नवीन चेहऱ्यांना संधी देशाच्या राजकारणामध्ये देणं, तेही थेट मुख्यमंत्रीपदाची, अशी संधी ते फक्त मोदी आणि शहा हे दोन नेतेच या घडीला या देशामध्ये घेऊ शकतात. आणि त्याच्यासाठी तर ते त्यांची ही एक खेळी, त्यांची ही एक गोष्ट देशाच्या राजकारणावर दूरगामी परिणाम करणारी असेल. ती फक्त भाजपवरचीच नाही आहे, तर ती एकंदरीत म्हणजे उद्या काँग्रेसचं जरी राज्य कुठेही आलेलं असेल, ज्यावेळेस कधी येईल त्यावेळेस त्यांनासुद्धा निवड करत असताना कालच्या ज्या तीन नेत्यांची निवड केली गेली आहे, त्या निवडीचा इम्पॅक्ट काँग्रेसच्या त्याही राजकारणावर आपल्याला पाहायला मिळेल. माझ्या दृष्टीनं ह्या तीन गोष्टींचा उल्लेख, तीन गोष्टींचा, तीन बिंदूंचा या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यातली पहिली गोष्ट आहे मोदी शहांनी घेतलेली सगळ्यात मोठी रिस्क. माझ्या दृष्टीने मी याच्यासाठीच म्हणतोय की ही रिस्क का एवढी मोठी आहे. 2024ला म्हणजे अवघ्या 6 महिन्याच्या अंतरावर लोकसभेच्या निवडणुका आहेत. मोदी शहांसाठी ही एक प्रचंड मोठी निवडणूक असणार आहे. आत्ता लोकसभेमध्ये त्यांच्या 305चा आकडा आहे खासदारांचा आणि त्यांनी जे टार्गेट दिलेलं आहे स्वतःसाठी किंवा ह्या देशात राजकीय बदल पूर्ण घडवून आणण्यासाठी, ते आहे जवळपास 400 जागांचं. म्हणजे त्यांचं टार्गेट आहे 400 खासदार निवडून आणणं. आणि ते 400 खासदार निवडून आणण्यासाठी त्यांनी तीनही महत्त्वाचे जे राज्य आहेत, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि त्याच्यानंतर राजस्थान, या तीनही राज्यामध्ये पूर्णपणे नवखे, पूर्णपणे नवे, फारसा अनुभव नसणारे असे 3 मुख्यमंत्री त्यांनी दिलेले आहेत. त्याच्यामुळेच मी असं म्हणतो की हे प्रचंड मोठी रिस्क आहे. बरं, त्याच्यातही शिवराज सिंग चौहान मध्य प्रदेशमध्ये, जो माणूस 17-18 वर्षापासून मुख्यमंत्री होता, त्या मुख्यमंत्र्याला बाजूला करून जो कदाचित मध्य प्रदेशमध्ये आजच्या घडीलासुद्धा त्यांना बाजूला केल्याच्या नंतरसुद्धा एवढा पॉप्युलर लीडर इक्वल टू मोदी असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. म्हणजे तुम्ही लक्ष करा, मोदींच्या राजकारणाचं जे एक महत्त्वाचं वैशिष्ट्य मानलं जातं ते हे आहे की ज्या पद्धतीनं त्यांना महिलांची मतं मिळतात मोदींना किंवा भारतीय जनता पार्टीला, त्याच्यामधला सगळ्यात मोठा पार्ट जो आहे तो मध्य प्रदेशमध्ये आहे. मध्य प्रदेशमध्ये सुद्धा तुम्ही जेवढे काही व्हिडिओज, जेवढ्या काही बातम्या, जेवढे काही दृश्य तुम्ही मध्य प्रदेशातनं पाहत आला असाल, तर त्याच्यामध्ये महिलांचं प्रमाण किंवा महिलांच्या ज्या भावना शिवराज सिंग चौहान यांच्याबद्दलच्या आहेत, त्या कदाचित तसं महिलांचं प्रेम, तशा महिलांची ओलावा कदाचित कुठल्याही इतर नेत्याला सहसा मिळण्याची शक्यता नाही. आणि त्याच्यासाठी वेगवेगळ्या ज्या योजना शिवराज सिंग चौहान यांनी मध्य प्रदेशमध्ये राबवलेल्या दिसतात, विशेषतः लाडली बहिणीसारख्या योजना, त्याच्यामुळं ते प्रेम त्यांना मिळताना दिसतंय. असा एक नेता कम्प्लिटली उचलायचा आणि बाजूला ठेवायचा आणि तिथं एक मोहन यादव नावाचा एक नवीन, फारसा खूप सातत्याने निवडून आलेला सुद्धा नाही, 1 ते 2 वेळेस आमदार झालेला, काही ठिकाणी संघटनेचं काम केलेला असा एक माणूस आणायचा आणि मुख्यमंत्रीपदी बसवायचा. त्या ठिकाणी ज्या ठिकाणी
ज्योतिरादित्य सिंधियासारखे सुद्धा नेते आहेत, जिथं दिग्विजय सिंग कमलनाथसारखे अपोजिशनमध्ये नेते आहेत. म्हणजे प्रचंड क्रिटिकल असलेल्या राज्यात सुद्धा ही कमाल अशी निवड फक्त आणि फक्त मोदी शहाच करू शकतात. आणि याच्यासाठी त्यांना 100पैकी 100 गुण दिले पाहिजेत. कारण राजकारणामध्ये धक्कातंत्र हे सगळ्यात मोठं असतं. सरप्राईज ही प्रचंड मोठी गोष्ट आहे, पण ती रिस्क घेण्याची ताकद मोदी शहांनी मध्य प्रदेशमध्ये घेतल्याचं दिसतंय. छत्तीसगडमध्ये सेम आहे. छत्तीसगड तसं ओबीसी आदिवासी डॉमिनेटिंग स्टेट आहे. तिथंसुद्धा रमण सिंगसारखा माणूस ज्याची प्रशासनावर हुकूमत होती, जे राज्य मागास म्हणून गणलं जात होतं, तिथं रमण सिंगसारख्या माणसानं सुद्धा 2 ते 3 वेळेस मुख्यमंत्रीपद भूषवलं. अशा व्यक्तीला सरळ राजकारणातलं बाजूला काढणे, आणि तेही म्हणजे इतका मृदुभाषी राजकीय नेता, पण ज्याची राजकारणावर कमांड आहे, ज्याला एक अख्खं स्टेट माहीत आहे, अशा रमण सिंगांना सुद्धा बाजूला काढून तिथं कम्प्लिटली विष्णुदेव सहाय असा एका आदिवासी नेत्याला तिथं आणून बसवणं, तेही मुख्यमंत्रीपदासाठी, ही माझ्या दृष्टीने ही छोटी घटना नाही, ही प्रचंड मोठी राजकीय रिस्क आहे. तिथंसुद्धा लोकसभेची जागा आहे, लोकसभेचं गणित आहे, आणि ते गणित लक्षात ठेवूनसुद्धा एखादा नेता असता, एखादा म्हटलं असता की चला मी फार रिस्क घेत नाही, कारण 2024 6 महिन्याचाच तर काळ आहे, हवं तर 6 महिन्यासाठी आहे त्याच लोकांना, म्हणजे राजस्थानमध्ये वसुंधरा राजांना केलं असतं, मध्य प्रदेशमध्ये शिवराज सिंग चौहानांना ठेवलं असतं, आणि त्याच्यानंतर रमण सिंगांना ठेवलं असतं, आणि त्यांच्या बळावर लोकसभेची निवडणूक लढली असती, तिथं विजय मिळवला असता, आणि शेवटी एकदम मिळाल्याच्या नंतर परत या तीनही नेत्यांना बाजूला केलं असतं. पण तसं न करता, प्रचंड मोठी राजकीय मी रिस्क याच्यासाठीच म्हणतोय, तसं न करता लोकसभा, राज्यसभा, विधानसभा तर विधानसभा असं गणित डोक्यात ठेवून मोदी शहांनी ही प्रचंड मोठी रिस्क छत्तीसगडमध्ये पण घेतलेली दिसते. राजस्थानचं तर म्हणजे त्याच्यासाठी त्यांना जेवढं कौतुक करावं मोदी शहांचं तेवढं कमी आहे. त्याचं कारण असं आहे की राजस्थान हे सगळं राजा महाराजांचं स्टेट आहे. प्रचंड किल्ले, स्वतःचे वंश परंपरागत तिथं जाट राजपूत, प्रचंड मोठा असं एक राजकीय गणित आहे, जातीचंही गणित आहे. अशा ठिकाणी जिथं वसुंधरा राजेंसारखी महाराणी, म्हणजे गेल्या 20-25 वर्षामध्ये राजस्थानमध्ये फक्त गेहलोत जाणार आणि वसुंधरा राजे येणार, वसुंधरा राजे जाणार आणि गेहलोत येणार, एवढंच चक्र तिथं कंटिन्युअसली फिरत होतं. हे चक्र तोडण्याचं काम मी असं म्हणतो की ते फक्त मोदी शहा हेच करू शकतात. आणि त्यातही वसुंधरा राजेसारख्या नेत्याला अलगद बाजूला करणे, फक्त बाजूलाच करणं असं नाही, तर त्याची विनवणी करण्यासाठी राजनाथ सिंगसारख्या नेत्याला पाठवणे, शेवटच्या क्षणी तिच्या हातामध्ये ती चिठ्ठी देणे. तो व्हिडिओ तुम्ही पाहत असाल, तिनं जे नाव पाहिलं आणि त्याच्यानंतरचे तिच्या चेहऱ्यावरच्या प्रतिक्रिया पाहिल्या असाल, हे फक्त भाजपामध्येच होऊ शकतं आणि हे मोदी शहाच करू शकतात. अशा ठिकाणी एक माणूस जो संघटनेमध्ये काम करतो आहे, कुठं संघटनेमध्ये, ज्याला जो पहिल्यांदा निवडून आलेला आहे, पहिल्यांदा आमदार झालेला आहे, त्या माणसाला आणून डायरेक्ट राजस्थानसारख्या राज्याचा मुख्यमंत्री करणं, असं राजकीय सरप्राईज, अशी राजकीय रिस्क फक्त मोदी आणि शहा ही जोडगळीच आजच्या घडीला घेऊ शकते. हा झाला पहिला मुद्दा, प्रचंड मोठी राजकीय रिस्क जी 2024च्या दृष्टीनं आहे. माहीत नाही पुढच्या 6 महिन्यामध्ये जर हे जे तीनही नेते आहेत त्यांनी जर परफॉर्म केलं नाही, किंवा जे ठरवलेलं आहे, ज्या घोषणा दिलेल्या आहेत, ज्या लोकप्रिय घोषणा दिलेल्या आहेत, त्या जर उठून दिसल्या नाहीत, किंवा त्या जर समजल्या नाहीत, किंवा त्या लोकांपर्यंत पोहोचल्या नाहीत, तर हे सगळं गणित, हा जो राजकीय फासा आहे तो उलटा पण पडू शकतो. त्याच्यावरच मी असं म्हणतो की मोदी शहांनी ही राजकीय रिस्क घेतलेली आहे. अर्थातच BJPचं जे संघटन आहे, त्यांचं जे गव्हर्नन्स सेल ज्या पद्धतीने काम करतो, खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी दर 6 महिन्याला स्वतःच्या मुख्यमंत्र्यांची बैठक घेतात. स्वतः 1 to 1, ही फार कमी लोकांना माहीत आहे की मोदी स्वतः मुख्यमंत्र्यांच्या संपर्कात असतात. प्रशासनाची जी पकड आहे ती मोदींची आहेच, त्याच्याबद्दल तुम्हाला डाऊट घेण्याचं काहीच कारण नाही. ते ज्या पद्धतीनं काम करतात त्यावरनं ते सगळ्या गोष्टी ढिल्या सोडणार नाहीत, हेही तेवढंच खरं आहे. म्हणजे अक्षरशः एक प्रसंग मला आठवतो की मधल्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये अशी एक चर्चा होती की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे कॅबिनेट बैठक सहसा फार सिरियसली घेत नाही, तर त्यांना त्यासाठी दिल्लीमधनं फोन यायला लागले की हे तुम्हाला असं करून चालणार नाही, आणि त्याच्यानंतर ते सगळ्या गोष्टी फार परफेक्ट व्हायला लागल्या. त्याच्यामुळे तुम्ही हे लक्षात ठेवा की रिस्क घेतली तर ती रिस्क निभावण्याची ताकदसुद्धा या जोडगोळीमध्ये दिसून येते. दुसरी गोष्ट मी जसं म्हणालो की नव्यांना संधी, म्हणजे आपण पिक्चरमध्ये डायलॉग ऐकतो की राजा का बेटा ही राजा बनेगा. इथं तर असं झालं की राजा का बेटा तर सोडून द्या, राजा हाच डबल राजा होऊ शकत नाही, अशी स्थिती भाजपमध्ये आजच्या घडीला मोदी आणि शहांनी राबवलेली दिसते. म्हणजे वसुंधरा राजे परत
परत परत म्हणजे कुणीही कुठल्याही केंद्रामध्ये कुणीही असो, काँग्रेसचं सरकार असो, भाजपचं सरकार असो, पण राजस्थानमध्ये फक्त वसुंधरा राजे आणि त्याच्यानंतर अशोक गेहलोत असं चक्र फिरत होतं. मी जसं आधी म्हणालो तसं काँग्रेसचंही तसंच तिथली सिच्युएशन होती. म्हणजे राज्यात बदल काहीच घडत नव्हता. तिथं मात्र नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी कम्प्लिटली नवीन नेतृत्व दिलेलं आहे. आणि मला खात्री आहे की मंत्रिमंडळाची जी लिस्ट येईल त्या लिस्टमध्ये सुद्धा तुम्ही 100% पाहू शकता. त्याच्यामध्ये सुद्धा प्रपोर्शन एक केलेलं असेल, ज्याच्यामध्ये 1 ते 2 वेळेस मंत्री झालेले आहेत अशा लोकांना परत संधी दिल्या जाण्याची शक्यता तिथं नाही. त्याच्यामुळंच कम्प्लिटली नवीन चेहरे मंत्रिमंडळात पण दिसतील. म्हणजे मुख्यमंत्री नवा आणि मंत्रिमंडळ मात्र जुन्या लोकांची अशी स्थिती तिथं असण्याची शक्यता नाही. तिथंसुद्धा मंत्र्यांनासुद्धा नवीनच मंत्री दिले जातील. महाराष्ट्रामध्ये सुद्धा हा फॉर्म्युला पाठीमागच्या वेळेस येऊ घातलेला होता जेव्हा शिंदे मुख्यमंत्री झाले आणि भाजप सत्तेत आली त्यावेळेस. पण काही राजकीय कारणं घटना घडल्या आणि महाराष्ट्रामध्ये परत चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन वगैरे हीच मंडळी परत मंत्री झाली. अशी स्थिती राजस्थानमध्ये येण्याची शक्यता नाही आहे. सेम सिच्युएशन मध्य प्रदेशमध्ये आहे. मध्य प्रदेशमध्ये मोहन यादव हे मुख्यमंत्री झालेले आहेत. तिथंसुद्धा जे नवीन चेहरे येतील त्या नवीन चेहऱ्यांनाच मंत्रिमंडळामध्ये संधी दिली जाण्याची शक्यता आहे. आणि हा एक जनरेशनल चेंज, जो एका पिढीचा चेंज बदल केला जातो, असा बदल करण्याची हिंमत ती फक्त मोदी शहा यांनीच दाखवलेली आहे. काँग्रेसमध्ये असा बदल होताना दिसत नाही. म्हणजे तुम्ही कल्पना करा की राहुल गांधींनी काँग्रेसचं अध्यक्षपद सोडलं आणि तिथं आणून कुणाला बसवलं तर मल्लिकार्जुन खरगेंना, ज्या खरगेंना उभं राहण्यासाठी किंवा बसण्यासाठी सुद्धा त्यांना आधार घ्यायला लागतो. ही स्थिती भाजपमध्ये मात्र होताना दिसत नाही किंवा ते तशा स्थितीमध्ये ते स्वतः जाऊ देण्याची शक्यता नाही आहेत. म्हणूनच मी असं म्हणतो की राजस्थान असो, मध्य प्रदेश असो की छत्तीसगड असो, कम्प्लिटली नवीन चेहरे आहेत. परत देत असताना पण एक फॉर्म्युला त्यांनी परत ठेवलेला आहे की एक मुख्यमंत्री आहे, सोबत 2 उपमुख्यमंत्री आहेत. कास्टचं जे गणित आहे ते गणितसुद्धा त्यांनी ज्या पद्धतीनं साधण्याचा प्रयत्न केलेला आहे तेही जबराट आहे. म्हणजे तेलंगणामध्ये काँग्रेसने मुख्यमंत्री दिला आणि तिथंसुद्धा काँग्रेस स्वतःचे 2 उपमुख्यमंत्री देण्याची तयारीत होती. पण त्याच्यातला एक उपमुख्यमंत्री आत्ता जो झालेला आहे, मला वाटतं की भाटिका भट्टी असं त्यांचं नाव आहे, ते उपमुख्यमंत्री झाले. तर त्यांनी दुसरा उपमुख्यमंत्री होणार नाही आणि त्याला विरोध केला आणि काँग्रेसला शेवटी एक मुख्यमंत्री आणि दुसरा उपमुख्यमंत्री एवढंच द्यायला लागलं. भाजपच्या ह्या 3ही राज्यामध्ये मात्र तशी स्थिती नाही. भाजपच्या राज्यामध्ये मुख्यमंत्री आहे आणि सोबत त्यांना हवे असलेले 2 उपमुख्यमंत्री आहेत. म्हणजे राजस्थानसारख्या ठिकाणी त्यांनी एक मुख्यमंत्री दिलेला आहे, तो ब्राह्मण आहे, आणि दुसरे 2 उपमुख्यमंत्री दिलेले आहेत. त्याच्यापैकी एक दलित आहे आणि दुसरा महिला आहे, ती राजपूत आहे. याचाच अर्थ असा आहे की भाजपनं जातीचं जे समीकरण आहे, जे सोशल इंजिनिअरिंग ज्याच्यासाठी म्हटलं जातं, ते काँग्रेसपेक्षा बेटर केल्याचं दिसतंय आणि ते नाकारता येण्यासारखं नाही. म्हणजे तुम्ही कल्पना करा, छत्तीसगडमध्ये छत्तीसगडमध्ये आदिवासी संख्या आहे बऱ्यापैकी, पण त्याच्यापेक्षाही जास्त तो ओबीसी बहुल जास्त आहे. म्हणजे साहू नावाचे 10 ते 11 आमदार एकत्र निवडून आलेले आहेत. ते सगळे ओबीसी आहेत आणि सगळ्यांच्या सरनेम पण सारखं आहे, साहू. त्याच्यामुळं त्या ओबीसी डॉमिनंट असलेल्या राज्यामध्ये त्यांनी तिथं आदिवासी मुख्यमंत्री दिला आहे. ज्या राज्यामध्ये सर्वाधिक आदिवासी आहेत त्या मध्य प्रदेशमध्ये मात्र त्यांनी ओबीसी मुख्यमंत्री दिलेला आहे. आणि जिथं सर्वात मायनॉरिटीमध्ये राजस्थानमध्ये जी कास्ट असेल ती आहे ब्राह्मण, तिथं मात्र त्यांनी ब्राह्मण मुख्यमंत्री दिलेला आहे. त्याच्यावर तुम्ही कल्पना करू शकता की सगळ्या ह्याच्यामध्ये सुद्धा भाजपनं सो कॉल सोशल इंजिनिअरिंग, मला तो शब्द फार आवडत नाही, कारण की मला असं वाटतं की कुठे सोशल इंजिनिअरिंगसाठी ह्या सगळ्या गोष्टी करायला फार धजावत नाही किंवा करण्याचा प्रयत्न करत नाहीत. शेवटी पक्षाचं हित, आर्थिक हितसंबंध वगैरे ह्या सगळ्या गोष्टी पाहिल्याच जातात. पण तरी ठीक आहे, म्हणजे स्वतःच्या स्वार्थामध्ये काही परमार्थ होत असेल तर तोही आपण मान्यच केला पाहिजे आणि त्याचं कौतुकच केलं पाहिजे. त्याच्यामुळेच मी असं म्हणतो की BJPच्या या ज्या 2 ते 3 गोष्टी आहेत, म्हणजे नव्या लोकांना संधी, त्याच्यानंतर मोदी शहांनी घेतलेली रिस्क, राजकीय रिस्क, आणि त्याच्यानंतर जातीचं साधलेलं समीकरण, त्याच्यातही तुम्ही लक्ष करा. मध्य प्रदेश एक असं राज्य आहे की जिथं ओबीसींना 35% रिझर्वेशन दिलं जावं असं तिथल्या मागासवर्ग आयोगाने रेकमेंडेशन केलेलं आहे. तिथलं ओबीसींचं आरक्षण ऑलरेडी आता निघून गेलेलं होतं लोकल बॉडीजमधलं, तर ते त्यांनी परत आणलं, ते राखलं आणि त्याच्यानंतर तिथं सध्या तरी 27% आरक्षण दिलं जावं अशी जी मागणी काँग्रेसकडनं होत होती, तिथलीही होती ती एका चॉईसनं,
फक्त एक मुख्यमंत्री तिथं जिथं ओबीसीचं प्रचंड मोठं आंदोलन झालं, जिथं ओबीसी फॅक्टर हा खूप काम करायला लागलेला होता, तिथं एक फक्त मुख्यमंत्री त्यांनी ओबीसी करून टाकला आणि ओबीसीची जी हवा विरोधी पक्ष इंडिया अलायन्स वगैरे हे सगळे तयार करायला लागले होते, त्या हवेला त्या टाचणीला त्या फुग्याला टाचणी मारण्याचं काम एवढ्या एका निर्णयाने केलं. आणि एवढं राजकीय शहाणपण माझ्या दृष्टीने मी असं म्हणतो की मोदी शहा हेच आत्ताच्या घडीला घेऊ शकतात. ही ताकद, हा विचार, हे इंटेलिजन्स, हे डोकं सध्या तरी काँग्रेसकडे दूर दूरपर्यंत नाही. म्हणजे तुम्ही कल्पना करा की पाठीमागच्या वेळेस राजस्थानमध्ये सचिन पायलट यांना मुख्यमंत्री केलं असतं तर आत्ताच काँग्रेसची स्थिती वेगळी असते. पाठीमागच्याच वेळेस जेव्हा संधी होती तेव्हा ज्योतिरादित्य शिंदे यांना मध्य प्रदेशचं मुख्यमंत्री केलं असतं तर आजची काँग्रेसची स्थिती वेगळी असते. छत्तीसगडमध्ये सुद्धा असाच काही बदल त्यांनी घडवला असता, जसं त्यांनी तेलंगणामध्ये आत्ता केलेलं आहे की तिथं रेवंत रेड्डी ह्या नव्या उमेदीच्या माणसाला पहिल्यांदा सगळं हे करू पाहणाऱ्या माणसाला त्यांनी मुख्यमंत्री केलं. तीच स्थिती, तेच निर्णय तसेच जर त्यांनी मध्य प्रदेश त्याच्यानंतर राजस्थान अशा ठिकाणी राबवले असते तर काँग्रेसची आजची राजकीय स्थिती भाजपच्या बरोबरीची असते, भाजपच्या समानतेची असते. पण आजच्या घडीला भाजपनं जे काही संघटनात्मक म्हणजे 18 कोटी त्यांचे भाजपचे रजिस्टर असे सभासद आहेत, तर त्याच्यामुळे हा पक्ष नव्यांना संधी देणारा, म्हणजे एखादी कंपनी असते ना, कंपनीमध्ये सगळे नवीन भरायचे आणि कारभार करायचा, तर संघटनेमध्ये काम करणाऱ्या लोकांना भाजपनं जो सगळ्यात महत्त्वाचा आणि मोठा निर्णय दिला आहे ना, म्हणजे मला स्वतःला असं वाटलं की आपणही भाजपमध्ये जाऊन काम करू शकतो, इतक्या तिथं संधी आहेत. म्हणजे प्रत्यक्ष संधी मिळणं, संधी असू शकते, ही गोष्ट केवढी मोठी गोष्ट आहे. आणि म्हणजे भाजपमध्ये असं म्हणजे कुठलाही राजकीय पक्ष असा असला की दिसतो आपल्याला असा की काहीच नाही, त्याचा बाप आमदार असतो, मग पोरगं जिल्हा परिषदेवर असतं किंवा नगर परिषदेवर असतं किंवा आणखी कुठं असतं आणि मग हळूहळू तेच आमदार होतं. भाजपमध्ये त्यांनी राजस्थानमध्ये जे काही करण्याचा प्रयत्न केलेला आहे किंवा तीनही राज्यामध्ये जे काही करण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी एक गोष्ट मात्र दाखवून दिलेली आहे आणि ती माझ्या दृष्टीनं सगळ्यात मोठी गोष्ट आहे, की संधी, की हा पक्ष आहे की या पक्षामध्ये तुम्ही आलात तर इथे काम करायला संधी तर आहेच आहे, पण तुम्हाला जे हवं आहे राजकीयदृष्ट्या, आणि हवंच असतं, प्रत्येकाला हवं असतं, कोणी काही निस्वार्थ भावनेनं सगळ्या गोष्टी करायला जात नाही, पण ती काम करण्याची संधी तुम्हाला हा पक्ष देऊ शकतो. हा केवढा मोठा संदेश आहे, केवढी मोठी गोष्ट भाजपनं ह्या एका निर्णयामधनं दिलेली आहे ह्या तीनही राज्यामध्ये. आणि जी गोष्ट माझ्या दृष्टीनं कमीत कमी 50 वर्ष तरी काँग्रेसला जमण्यासारखी आत्ता तरी दिसत नाही ज्या स्थितीमध्ये काँग्रेस आहे. ठीक आहे. या व्हिडिओबद्दल, यातल्या कमेंटबद्दल, यातल्या माहितीबद्दल, यातल्या अँगलबद्दल तुम्हाला एखादी गोष्ट सांगायची असेल, बोलायची असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की करा. चॅनल सबस्क्राईब करा, इतरांना सांगा, ते लाईक करा आणि शेअर करायलासुद्धा विसरू नका.